नमस्कार मित्रांनो. आज आम्ही डांगे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे मित्रांनो. आपण गोरगरिबांच्या मुलाखती घेत असतो. आणि मित्रांनो, दोन्ही मित्रांनो आज बघू शकता मित्रांनो, जे एकविराच्या आयमध्ये आपल्या बळगुणना झाली, तर मित्रांनो खरोखर वाईट वाटतं की बगीराचं जे दुःखात निधन झालं. आणि आज 81-81चं आज आपले दोन्ही नंदी खरोखर मित्रांनो ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये बगीरा आणि आपला 81-81 रायफल खरोखर मित्रांनो ह्यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये प्रत्येकात पाहिले. आणि खरोखर सगळ्यांना भावपूर्ण संदेश देतो. आणि मित्रांनो खरोखरच ह्या बैलगाडी क्षेत्राला मला प्रेम दिलं तर आपण गोरगरिबांचे व्हिडिओ करत असतो मित्रांनो. अनेक नंदी स्पीडने पळत असते ती मित्रांनो. असं एक पाटण तालुक्यामध्ये एक मित्रांनो केरळ गाव आहे. आणि त्या केरळ गावामध्ये मित्रांनो असे एक दोन नंदी आहेत, ती आदत आहेत पण एवढं स्पीड आहे म्हणजे मित्रांनो. आता आपण समक्ष त्यांचे व्हिडिओ जे आपण बघितले, खरोखर मित्रांनो एवढं स्पीड आहे. पण मित्रांनो कसं असतं मित्रांनो, आज त्यांची नवीनच आहे पण एवढ्या महागातल्या वस्तू घेऊन पण त्यांना बैल भेटत नाहीत. आज समक्षात आपल्या समोर मालक आहेत. आज आपण यात्रेत त्यांच्या गावात आलो होतो आणि अर्जुन यांची आपण म्हणलं चला मुलाखत तर घेऊया. का तर आपल्याला मित्रांनो आज यात्रेमध्ये भरपूर प्रेम करतो आणि आज महाराष्ट्राने मला जे प्रेम दिले, आपला देव बकासूर मतो सर्व नंदीमो आशीर्वाद आपण एवढ्या उंचावर पोहोचलोय मित्रांनो. आणि जे तुम्ही रील स्टार मला नाव दिलं इंस्टाग्रामवर मित्रांनो, आज 1,51,50,000 फॉलो पूर्ण झाले मित्रांनो. आणि युट्यूबला 1,25,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. सर्वांचं मनापासून धन्यवाद. दादा तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शंकर सावळा गुजर. आता हे गाव कुठल्या तालुक्यामध्ये येतं आणि कुठं येतं? हे पाटण तालुक्यात केरळ म्हणून गाव आहे. आता कसं लक्षात घेतलं की आपण वासरं घेऊया, का तर आता बरेच नंदी पळतात की कुणाला पहिरं भेटत नाही, तरी पण तुम्ही डेअरिंग केलं वासरू घ्यायचं. आपल्याला जर असे आवड पहिल्यापासून होतीच, पण आपण काय ह्याच्यात हेच केलं नव्हतं. तर आलं डोक्यात जरा घेऊया. पहिल्यांदा आपण हा बारका घेतला छोटा, पण हे जे आपल्याला काय व्हायला लागलं, लईच कवळा लागला. कवळा. हा हा. लईच म्हणजे आत लागला. मग त्यासाठी हे काय आपण पळवू शकत नाही. नाही. मग घेऊन आता ह्याला पण आपण हे करणारच म्हणून साठी परत आपण हा घेतला महाकाल. हा कुठून घेतला? हा माळशिरसवरून आणला, बाह्या चोरमाळ्यांच्याकडून. कितीला बसला? काय काय खरेदी त्याची? आपल्याला 60,000 रुपयाला वाचला. 60,000 रुपयाला. आता किती महिन्याचा आहे? आत्ता ह्यो 16-17 महिन्याचा आहे. 16-17 महिन्याचा. कसा पळ आहे त्याचा? कसं स्पीड आहे? आत्ता स्पीड त्याचं फुल स्पीड आहे, पण त्याला बैल आपल्याला तसा गावतच नाही आता स्पीडला. बैल स्पीड गावत नाही. नाही बैल किती मैदान केले आणल्यापासून? आणल्यापासून आपण एक 2-3 मैदानं केली, पण 2-3 मैला म्हणजे आपल्याला बैलच नाही तसं त्याला. त्या बैलच पळायला. नाही. काय जेव्हा जेव्हा तुम्ही बैलांसाठी म्हणजे आता अनेक नंदी टॉपची येते, कॉल जेव्हा करता काय उत्तर येतं लोकांकडून? पुढचं तुमचं व्हिडिओ पाठवा, पण पुढच्यांची परत वायदी भरपूर मागतात. तरी वायदी आजचं बैल घेऊन किती दिवस आहे? म्हणजे किती दिवस झाले तुम्ही बैल घेऊन? आपल्याला ह्याला आता आणून आपल्याला एक 15 ते 20 दिवस झाले. दिवस झाले. त्यात आपण 3 मैदानं केली. हा म्हणजे म्हणजे बैलगाडी क्षेत्र चालू करून किती दिवस झाले तुम्हाला? आता आपल्याला ह्या म्हणजे 2-3 महिनेच झालं. 2-3 महिने. आज म्हणजे बैलगाडी क्षेत्र खूप व्हायरल झालं आहे का नाही? म्हणजे घरात नंदी असले की वाटतं म्हणजे एक हा. नाद नाद पहिल्यापासून आहे का नाही? नाद कशामुळे लागला तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा? काय आमच्यातली आहेत, हो काही आमचे मित्र मंगेश तर त्यांचा पण बैल आहे. त्यांच्या ह्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला माहिती आहे की बैल घेतला त्याला किती कसर करताय, पहिरं भेटत नाही, तरी पण तुम्ही डेअरिंग केलं. केलं डेअरिंग. पण किती साधारण वायदी किती मागितले तुम्हाला? आता एक जणांनी मागितल्या 25,000 रुपये वायदी द्या, 30,000 द्या. काय बोलला तुम्ही? आता काय बोलायचं, 25 आणि 30,000 वायदी मागितली आपण जरी. मग जेव्हा कळलं की ह्यात पैसे द्यावे लागतात, ह्याच्या आधी माहित होतं का वायदी द्यायला लागते तेव्हा बैल माहित देतात? होतं की, पण आपण म्हणलो काय एवढं ह्याच्यात हे होणार नाही म्हणून साठी तर परत मग आपण काय केलं, आपल्या डोक्यातच आले की थोड्या दिवसानं बाहेर निघायला स्वतःचीच गाडी पळवायची. म्हणजे घरची गाडी. घरची गाडीच पळवायची. आज मला वाटतं बैलगाडी क्षेत्रामध्ये 75% घरची गाडी गुलालात राहते. आज जे लाख लाख रुपये वायदी देऊन पण म्हणजे 50-50, 60-60 हजार देऊन पण ती बैल गुलालात राहत नाही. पण घरची गाडी एक नंबर करू शकते. आता आता आपण ते काशीगाव हिंदकेसरी मैदान तुम्ही बघितलंच असेल. बघितलं. त्या पळल ते सांगता येत ना. फक्त आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये फक्त पैसे दिले की बैल तुम्हाला भेटणार आहे. हा. पण कसं नियोजन, इथनं पुढे नियोजन कसं असणार आहे? इथनं पुढं आता आपण थोड्या दिवसात आपण मग आपल्या डोक्यात आहे ह्याला पण बाहेर काढायचा. हे कुठून घेतला होता? हा पण माळशिरसवरूनच आणला होता आपण. माळशिरसहून. हो. हे किती असले खरेदी? हे जे आपल्याला ह्यो 50च्या वर गेला. 50च्या वर. मग इथं आल्यानंतर म्हणजे त्याला पहिरा फेरा टाकलेला एक फेरा फक्त टाकलाय. एका फेऱ्यातून चांगला पळ आहे याला पण. हे चांगला हा. फक्त दमान काढायचा. फक्त ते काय हा. झालं, जास्ती कवळ असल्यामुळे आपण बाहेर काढलेलं बघा नाही. आणि पळ याला पण भरपूर आहे. पळ पण भरपूर आहे. आता त्याला पहिराचं कसं करतात? आता म्हणजे नियोजन शिकवतात कसं काय, ट्रेनिंगचं कसं काय त्याला? आता काय आपण हे सर्जा म्हणून एक आहे आपला, हा. त्याच्या वाचतो ह्यो बारका. हा हा. आणि ह्यो महाकालला काय आपण म्हणजे ह्याच्यात डायरेक्ट असं चालवतो त्याच्या मागणं. चालवतं का?
म्हणजे आज म्हणजे आता कुठल्या मैदानात पळवणार आहे किंवा काय कसं काय आता परवा दिवशी आम्ही काल काही ह्याच्यात रेटरच पळून आलो कालच. हा काय हा. झालं तिथं तिथं पण बैल कमी पडला आपल्याला. बैल काय पळणार मित्रांनो बघू शकता हे बैलगाड क्षेत्रामध्ये मित्रांनो आज आपण सर्वांच्या मुलाखत घेत असतो आणि खरोखर हे म्हणजे प्रेम भेटत असते प्रत्येकाला नंदी उजेडत आणण्याचं आपलं काम असते. आज उद्याचे आपण आपलं नाव अक्षरशः घेतात की आज ह्या व्यक्तीने आपला बैल उजेडत आणला. आज आणि नंदीचा आपण व्हिडिओ टाकत असतो. आज ह्या खरोखरच केरळगावमध्ये एवढं प्रेम भेटते. सकाळ तर नाही म्हणत मित्रांनो कमी कमी एवढी लोक मला भेटून गेली एवढे फॅन लोकांमध्ये या पाटण भागामध्ये आपण कमी 8 दिवस झाले पाटण भागामध्ये मला पाटण भागामध्ये एवढं प्रेम भेटते की अनेक लोक फोटो काढण्यासाठी येतात पण आपण कोणाला नाराज करत नाही. आज खरोखरच दादांनी मला इतपत्र बोलवलं आज या समक्ष लोकांना कळलं पाहिजे की नंदी पळतात पण त्याला पहिरं भेटत नाही. आणि एक विनंती करतो मी 100 वेळा सांगत असतो की गरिबांना बैल द्या का तर आज त्यांचा आदत पळत असतो आपला बैल पळत असतो उद्या कुठं तर नाही त्या बैलाची आपल्याला गरज लागत असते कोणाकडे असते आज नाही होत त्यामध्ये आपल्याला वेगळं दृश्य बघायला भेटते. आणि विनंती करतो की आज दादांच्या आज केरळमध्ये आपण आलो नंदी बघू शकता एकदम फिटनेस मध्ये त्यांना एवढं जपलंय मित्रांनो छोटासा गोटा आहे भविष्यात मोठा गोटा होईल आणि नंदी यांच्या दावणीला येतील हे समस्या करतो की आज दादा खरोखरच तुम्ही इथं बोलवलं मला आज दादाने गाडीपाशी आले आपले मगाशी आज खरं भारी वाटलं की आज म्हणजे आज प्रेम काय तर असते वेगळं ह्या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाला नाद आहे आज महिलासनी नाद आहे म्हणजे प्रत्येक आपण बघत असतो की लहानापासून मोठ्यापर्यंत आज बैलगाडी क्षेत्र एवढं उंचावर गेले की प्रत्येक जण एवढी मोठी मोठी खरेदी घेऊन पण त्याला बैल भेटत नाही. आता मग आता कसं असणार आता किती काय नाही आता एवढा बारका गोटा म्हणजे कसं केलं गोटा नाही किंवा काय नाही. आता आपण म्हणजे काय झालं चालूला काय हेच केलं ना आता हे शेजारचा साईडचं आहे ना तिथं आता गोट्याचं आपलं नियोजन चाललंय बाहेर येऊन मटेरियल पडले. असं वाटतंय का आता एवढं नियोजन घेतलं की एखादा हिंद केसरी आपल्या नाव झालं पाहिजे किंवा काय? वाटतंय ना असं आपल्याला. हा. होणार आज ना म्हणजे- उद्या होईल. म्हणजे कष्ट कष्ट आपल्याला म्हणजे कसं आहे कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही फळ भेटत नाही. तसंच आहे. आता एवढं इन्व्हेस्टमेंट तुम्ही गुंतवली म्हणलं तर कमी 2-1 लाख रुपये सगळ्याला इन्व्हेस्टमेंट गुंतवली. आज तुमचा बिझनेस काय आहे? आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ते हा. सर्व बघून हे ते हे बघू. बघतो कोण सगळं मग आपणच सगळं बघून तुम्हीच बघता हो. असं नियोजन किंवा मैदानात जाणं गाडी चालवणं म्हणजे कसं एवढं हँडल कसं करता? ते करायचं इकडे ज्यावेळी हे असेल तेव्हा ड्रायव्हर ऍडजस्ट करून तिकडं मग इकडून मैदानात जायचं. आज मोठ्या मोठ्यावर कॉन्टॅक्ट होतंय का नंदीवर किंवा काय? आता तर आपलं चाललं तर नाही आता इथं कसं आहे लोकल मधलं आपले हे होते ते म्हणजे पहिऱ्याला हे होते. आता आमचं पण 4 तारखेचं नियोजन चाललंय त्याला पण आता एक जण ऍड टाकल्या ती बैलाला मागते ते म्हणजे इथं जी इथली लोकलची आहेत ना ती चाललंयच आमचं म्हणजे आपलं चालू आहे आता पण स्पीड म्हणजे आपल्या बैलाला जास्त आहे. बैल तसा आज भेटना झाला. घरामध्ये कसं असतंय घरामध्ये आपल्या म्हणजे घरात एक पटतं किंवा पटत नाही बैलगाडी क्षेत्र कसं घरातल्यानी काय आधी घरातल्याच विचारलं का बाबा आपण बैल घेतोय किंवा काय? काय नाही आता आमच्या घरात म्हणजे मी डायरेक्ट बैल घेतलेला घरातल्यांचं पण काय असं म्हणजे विषय नाही केलं हे चांगलंच आहे. म्हणजे काही काही सवय नसते किंवा शेण काढणं किंवा वैरण घालणं नाही किंवा वैरण पहिल्यापासून आणणं म्हणजे आपली म्हणजे बाकी म्हैसी वगैरे होत्यात पण ते आपण सगळं आता बंद केले आणि आता हे काही काही जे आता म्हणजे टीका करतात त्यांची तोंड बंद करणार का? का का आता बोलतात की नाद काय लागला किंवा बोलणारे भरपूर जण आहेत, बोलणारे भरपूर पण आहेत की. त्यांचं तोंड बंद करणार का? होणार की का तर आजूबाजूचे असतात कलवा आता करणारे बरीच जण बोललेत की काय लागलंय नाद यांना असं पण ज्या दिवशी आपला गुलाल कधी होईल त्या दिवशी त्यांना कळेल. आज हे बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे मित्रांनो का तर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठली ओळख कुठं गेल्या आज काशीगावमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसायला भेटले मित्रांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये मंत्रालयामध्ये बक्षीस वाटप केले का तर मित्रांनो तो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही तो गरीब कुटुंबातला मंत्रालयामध्ये गेला मित्रांनो का तर जे आजूबाजूचे असतात ना ते का तर वेगळंच दिशेला लावतात का तर मित्रांनो जोपर्यंत अंगा गुलाल भेटत जोपर्यंत नाव होत नाही त्याशिवाय मित्रांनो खरोखरच जी बाजूची असतात ना त्यांची तोंड होत नाही का तर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज खरोखरच एवढं मोठं डेअरिंग केले 2 ते 2.5 लाख रुपये गुंतवणं शेड मारणं बिझनेस बघून शी बघणं म्हणजे कुणाचं खायची गोष्ट नाही मित्रांनो खरोखर दादांनी आज जे सांगितलं खरोखर खूप बरं वाटलं. दादा खरोखर तुम्ही आज सर्वांनी मला इथं बोलवलं मला माझ्या चॅनल 2 शब्द बोलला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. लवकरच तुमचा बैल आपल्या शब्दाखाली खरोखर तुमचा बैल गुलालमध्ये राहणार म्हणजे राहणार शब्द आहे आपला का तर खरोखर तुम्ही जी प्रेम देताय एक सेवा करताय नंदीचे एक देव समान असतो खरोखर मित्रांनो ह्या बैल फक्त त्याला कधी नाराज करू नका कुठल्याही माणसाला किती गुलाल झाला कधी जल्लोष करू नका का तर ही नंदी बघत असतात नंदी बघतो आपलं नाव होत असतं ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. आज नंदी पाहिला की आज गाडी कोण पण उद्या मारू शकतो मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण जल्लोष कधी करू नका. आज मध्ये बैल हरत असतो आज मध्ये आपला 1 नंबर करा. आता तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.